नमस्ते. आता आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस मला आनंदाचा सुरुवात जाऊ. मी बाप्पाच्या मोठं असताना 11:15 वाजले. त्यारपळ सकाळी 9ला दूध आले, पण बरीचशीच कामं पेंडिंग राहिलेली होती. म्हणजे कालची काय आवडलं नव्हतं, ते सगळं मी आले नव्हतं, त्यामुळे मित्रांनी काय आवडलं नव्हतं. क्लिनिंग बऱ्यापैकी राहिलं होतं, सगळं क्लिनिंग अगोदर करून घेतलं. मग सगळी दुधं मशीनला टाकली. तर त्याचं दूध कपांचं दूध आहे ते गरम करून घेतलं आहे. आणि आता आपण बटरस्कॉचसाठीचं दूध गरम करत टाकणार आहे. मशीनला दूध गरम करत टाकले बटरस्कॉच. आणि माझं चाललेलं क्लिनिंगचं कामं. आणि मिस्टर घेऊन गेले, ताकाची ऑर्डर होती आणि ताक बनवून घेऊन गेले. गावाची त्या ऑर्डर आपली बारसासाठीचं ताक होतं, 40 प्रति घेऊन गेलेत मिस्टर. माझं चाललं आहे आता दूध गरम करून घ्यायचं, क्लिनिंग. दूध गरम करत एक दूध गरम करून निघले आणि एक दूध गरम करत पडते. एक दूध गरम करून साईडला काढले थोडंसं इथे, आणि दुसरं अजून मशीनला पडते. इकडं मशीनला दूध आहे. त्या दुधाचं आपल्याला हे बनवायचं बटरस्कॉच श्रीखंडसाठीचं दूध आहे हे. बटरस्कॉच श्रीखंड आपल्याला 40 किलो आहे, ते बनवायचं आहे. त्याला बरीचशीच कामं आहेत. मंगळवारी आपलं सव्वासनीचा कार्यक्रम आहे देवळातला, पाठीमागं साताळीचे देऊळ, साताळी देवी मंदिर म्हणून आहे. आमच्या प्लॅनच्या बरोबर पाठीमागं आहे. मित्रांच्या आजी आजोबांनी ते म्हणजे देवीची तिथं स्थापन केलेले आहे त्याच्या शेतामध्ये. त्याचा आपल्याला परवा मंगळवारी साताळीच्या सव्वासनीचा कार्यक्रम आहे. परत आपल्याला त्याच्यासाठी तयारी करून घ्यायची आहे. बरीचशी माल वगैरे आणायचा आहे, काय काय लागत नुसतं काढून आचार्यांनी जे सांगितले. आपली बरीचशीच कामं आता आहेत. बघा आज दिवसभराच्या रुटीनमध्ये 1:30 वाजला आहे दुपारचा, आणि चाललो आहे घराकडे. माल सगळा भरून घेतला आहे गाडीमध्ये. कपांचा बॉक्स सगळं जेवढे लस्सी सगळं काय काय भरून घेतले. चला चाललं आहे आता 6:30 वाजलेत रात्रीचे. आणि सगळे एवढी बनवले, सगळी घासून दळप वगैरे करून दिले. आणि आता चक्का सेट करायचा आहे. मी चालले बघा आता राहणार चक्का सेट करून यायचं, मग स्वयंपाक करायचा आहे. दळप सगळे संपले. आज गिरण आहे बंद आमच्या इथली. मग बघा आता गिरण कधी उघडतात. गिरण मला आल्यानंतर तिथून पुढं मग भाकरी चपाती काय असेल ती बनवायचं. चला तर मग जाऊन येतो मी आता प्लॅन्टवरनं. 7 वाजलेत आणि असा चक्का आपला सेट झाला आहे सगळा. आणि आता स्वयंपाकाची तयारी. घरी जाऊन प्लॅन्टवर आहे अजून. क्लिनिंग पण झालं, घासायचं होती ती भांडी पण घासून घेतली सगळी. मग आता घराकडे जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाकाची तयारी. बरीचशीच कामं आहेत.